दररोज तोच नाश्ता खाऊन जर मुले कंटाळत असतील ना, तर मुलांच्या टिफिनसाठी अगदी झटपट सकाळच्या घाई गडबडीमध्ये तुम्ही फक्त 10 मिनिटात हा नाश्ता बनवू शकता. तर काय करायचं, साजूक तूप घ्यायचं 1 चमचा आणि साजूक तुपामध्ये गरा खरपूस असा भाजून घ्यायचा. तर गरा ना खाली लागू नये म्हणून सारखं हलवत राहायचं. तर आता गरा खरपूस झाला आहे भाजून, आता परातीमध्ये गार व्हायला ठेवू. ज्या कढईमध्ये गरा भाजला त्याच कढईमध्ये तेल टाकून घेतलं, जिरे मोहरी टाकली, हिरवी मिरची टाकली, लसूण टाकला, चांगला परतवून घेतला. आता कांदा टाकून घेतला, सोनेरी रंगावरती कांदा चांगला परतवून घ्या. आता एक गोष्ट मला अगोदर टाकायची होती, पण आता काही हरकत नाही, मी बाजूला केलेलं साहित्य आणि कढीपत्ता टाकून घेतला. आता परत हलवून घेतलं आणि त्याच्यामध्ये एक मिडियम साईजचा टोमॅटो टाकून घेतला. आता टोमॅटोला देखील चांगल्या पद्धतीने हलवून घेतलं. त्याच्यामध्ये आपण कच्चे शेंगदाणे टाकतोय. मुलीला माझ्या खूप जास्त आवडतात शेंगदाणे, त्यामुळे टाकले. तुमच्या मुलांना आवडत नसेल तर तुम्ही स्किप पण करा. हळद मीठ टाकून घेतलं, चांगलं परतवून घेतलं. आता जो गरा आपण भाजलेला आहे तो टाकून घेतला आणि चांगलं याला मिक्स करून घ्यायचं एकजीव. खूप छान होतो हा उपमा, एकदा नक्की बनवून बघा. लहान मुले खरंच खूप आवडीने खातील. आता चांगलं परतवून झालं आहे, त्याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं आणि चांगल्या गुठळ्या मोडून घ्यायच्या. एकजीव होईपर्यंत हे मिश्रण फेटून घ्यायचं आहे. तयार होतो असा झटपट उपमा. फक्त 10 मिनिटे लागतात. काहीही पूर्वतयारी करावी लागत नाही. तुम्ही आवर्जून ही मुलांना रेसिपी नक्की बनवून खाऊ घालू शकता किंवा एरी पण तुम्हाला जेव्हा मन वाटेल तेव्हा करू शकता. कशी वाटली रेसिपी? आवडली असेल जरा जरी तर एक लाईक जरूर करा.